नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो बांगलादेशमधून। हो मित्रांनो, बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 1 सप्टेंबर नंतर प्रचंड बदलणार आहेत कांद्याचे बाजारभाव। पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की बांगलादेशमध्ये आपल्याला असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला वाटेल की 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलू शकतात कांद्याचे बाजारभाव। तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला समजावून सांगितलं जाणार आहे की बांगलादेशमुळे 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव का आणि किती बदलणार आहेत आणि या बदलामध्ये 1 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे। जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना सुद्धा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही महत्त्वाची अपडेट की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये 1 सप्टेंबर नंतर प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव। पण 1 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा भाव हा का व किती बदलणार आहे चला आपण या ठिकाणी विस्ताराने समजून घेऊया। सध्या जर आपण बघितलं की बांगलादेशची जशी कांदा खरेदी सुरू झाली तसा देशातील कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसतोय। मागच्या 2 ते 4 दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे तब्बल 200 ते 300 रुपयांनी वधारला। पण बांगलादेशमध्ये आता असं काय घडताना दिसत आहे की ज्यामुळे 1 सप्टेंबर नंतर कांदा बाजारभावात आणखीन बदल होऊ शकतात। तर लक्षात घ्या मित्रांनो, बांगलादेशला भारताकडून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही। परंतु याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की बांगलादेश हा 1 तारखेनंतर कांद्याची रेकॉर्ड तोड खरेदी करताना दिसणार आणि कुठेतरी याच्यामुळं 1 तारखेनंतर आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप दिसू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट की बांगलादेशला जो कांदा निर्यात होत आहे तो A1 क्वालिटीचा कांदा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट भारताकडे A1 क्वालिटीचा कांदा यंदाच्या वर्षी तुलनेनं कमी आहे, कारण उन्हाळ्यात तुम्हाला माहिती आहे की अतिरिक्त झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी कांदा पिकाचं नुकसान झालं होतं आणि चाळीमध्ये जो कांदा लावलेला आहे तो सुद्धा A1 क्वालिटीचा कांदा शिल्लक राहिलेला नाही असं या ठिकाणी जे चाळीमध्ये कांदा ठेवणारे शेतकरी त्यांचं म्हणणं आहे। इथून पुढचा जर विचार केला तर यामुळे काय होणार आहे की चांगल्या कांद्याची मागणी ही बांगलादेशमध्ये सुद्धा वाढणार आहे। दुसरी गोष्ट भारतामध्ये सुद्धा श्रावण महिना आपल्याकडे संपणार आहे, त्याच्यामुळे सुद्धा कांद्याची मागणी वाढणार आहे आणि ही जी ओव्हरऑल सिच्युएशन आहे ती कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड आधार देणार आहे। दुसरीकडे खरीपचा आणि लेट खरीपचा जो कांदा यंदाच्या वर्षी कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यानं उशिराने येणार आहे आणि उत्पादन कमी राहण्याची शक्यता। मग ते कर्नाटकमध्ये असू द्यात, महाराष्ट्रामध्ये असू द्यात किंवा मध्य प्रदेश, कारण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये मागच्या 2-3 दिवसात पावसानं अतिरिक्त धुमाकूळ घातलेला आहे। याच्यामुळे आपल्याला 1 सप्टेंबर नंतर देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल हा दिसू शकतो। त्यामुळे सुरुवातीला कांदा बाजारभाव हे 2500 पार जातील आणि लगेचच 3000 पर्यंत जरी कांदा भाव गेले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे।
मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचं नियोजन हे कशा पद्धतीनं करायला पाहिजे? तर मला वाटते कांद्याचा बाजारभाव हा 2500 पार गेला, की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे. एकदाच न विकता थोडा थोडा करून विकला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा. आता भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.